पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। ते धवा याची मनुष्य शाखा, नीच वासना अधि देखा। पाले जती झुळुका, पाले जती ढाळुका कुकर्माची या। तमगुणामध्ये जे काही मनुष्य आहेत की ज्यांच्या ठिकाणी तमगुणाची वृद्धी झाली, याला एक फांदीच म्हटलं। ही एक मनुष्य शाखांची फांदी आहे। मागं आपण पाहिलं होतं की अशा 3 मोठ्या फांद्या आहेत की काही रजगुणाच्या, काही तमगुणाच्या, काही सत्वगुणाच्या आहेत। तर आता आपण जो विषय पाहत आहोत तो तमगुणाच्या फांदीमध्ये अडकलेले जे मनुष्य आहेत त्यांच्या ठिकाणी अत्यंत निकृष्टपणाच्या वासना निर्माण होतात। म्हणजे भोग वासनाच आहेत त्या, आणि भोगप्राप्ती करता त्यांना जे काही करायचं आहे ते करतील। मग त्याला ते विधी आहे का निषेध आहे, धर्म आहे का अधर्म आहे याचा विचारसुद्धा करणार नाहीत। अशा प्रकारचे जे काही तमगुणाच्या फांद्यात, त्याच्यात या प्रकारच्या वासनेनं अनेक प्रकारचे जुंबडे, कशाचे पुढं असणाऱ्या अग्रभागाचे, पुढं असणाऱ्या त्याच्या डहाळ्या, हे सगळे उभा राहतात। आणि मग वासनाच जर खालच्या दर्जाची असेल, निकृष्ट असेल, तर कर्मही तसंच, म्हणून त्याला कुकर्म म्हटलं आहे। कुकर्म का म्हणायचं की जे कर्म शास्त्रानं करू नका म्हणून सांगितलं आहे, निषिद्ध म्हणून सांगितलं आहे, तेच कर्म करणं म्हणजे कुकर्म आहे। अप्रवृत्तीचे खनुवाळे, फोक निगती सरळे, घेत पान पालव डाळे प्रमादांची। आता तिथं जे काही आहे वास्तविक पाहता ही सुद्धा एक प्रवृत्तीच आहे, पण जे करू नये ती प्रवृत्ती म्हणून त्याला अप्रवृत्ती म्हटलं आहे। प्रवृत्तीच कशी आहे त्याची, म्हणजे त्या निर्माण होणाऱ्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छा नको असणाऱ्या इच्छा आहेत तिथं, अशी इच्छा निर्माण होणं, आणि त्याच्यातून ज्या काही फांद्या निघाल्या त्याला वेगवेगळे असे काही हे फोक पुढं निर्माण झालेले आहेत। आणि मग त्याच्यातून जर काही निघत असेल, अर्थातच कुकर्मापासून जे काही होतं आहे पुढं ते काय होतं आहे, तर सगळे प्रमादच आहेत, म्हणजे चुकीच्याच गोष्टी घडतात। आता जे प्रमाद करतात, चुकीचं वागतात, त्यांना आपण चुकीने वागतोय हे कळत नसेल का? कळतं, पण तमगुणाचं आवरण इतकं आहे की असं केल्याशिवाय भोगायला मिळायचं नाही, अशी त्यांची जी प्रवृत्ती त्याला अप्रवृत्ती म्हटलं आहे। अर्थात काय आहे की जसं आपण म्हणतो ना दुसऱ्याच्या ताटातलं घेणं, तसं ह्यांना दुसऱ्याचंच घ्यायचं आवडतं। एखाद्याला मिळालं नाही तरी चालेल, पण मला कसं मिळेल, मलाच तो भोग मिळाला पाहिजे, दुसऱ्याला न मिळता मीच त्या भोगाचा मुख्य मालक आहे, असं सारखं मनात येऊन त्या भोगासाठी वाटेल ते वागणं हाच प्रमाद आहे। मग त्याच्यामध्ये आपण कोण आहे, कोणाचं घेतो, जसं एखादा काय आहे की भाऊ आहे आणि काही कमी पडत नाही, त्याचं सगळं चालतं आहे, पण बहिणीच्या घरी चांगलं चाललं आहे, बहिणीच्या घरी सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत म्हणलं की तिथं जाऊन काही कारण सांगायचं आणि काही घेऊन यायचं। मग आम्हाला काय धान्य द्या, आम्हाला काही आणखीन पैसे द्या, आम्हाला काही कपडे घेऊन द्या, आणि परत तर काही द्यायचंच नाही। मग त्यांनी जर विचारलं, अरे तू मागच नेलं आहे, तेच पैसे दिले नाहीत परत, तुला काय कमी आहे का, तुझ्याजवळ आहे ना। जे एकंदरीत काय आहे की हे प्रमाद आहेत। आपल्याला आपलं चालतंय, पण तिचं चांगलं का म्हणून त्यातलं जर काही घेऊन येत राहायला लागला तर
किंवा दुसरा भाऊ कुठे एखादा पाहुणा, आता हे तर झाले नातेवाईकच, पण कुठल्या शेजाऱ्याचं सुद्धा काही ना काहीतरी असंच घेऊन यायचं आणि परत द्यायच्या वेळेला भांडण काढायचं, हे प्रमाद आहेत. बोलती निषेध नियमे जिया रुचा यजुस्सामे, तो पाला तया घुमे टके यावरी. आता जे काही आहे शास्त्र काय सांगतं, तर शास्त्राने कर्माविषयी विचार सांगितले ते वेदातून. मग ऋग्वेद असेल, यजुर्वेद असेल, सामवेद असेल, ह्या वेदातून जे काही सांगितले त्याच्या नेमकं जे काही त्या वेदात कसं असतं हे करा आणि हे करू नका. मग जसं आपण एखाद्या आयुर्वेदिक डॉक्टरकडे गेलो, म्हणजे तुम्हाला हे खाऊ नका आणि तुम्हाला खायचं असेल तर अमके अमके पदार्थ खा, म्हणजे काय घ्यावं काय घेऊ नये असं ते जसं सांगतात, तसं वेदाने सुद्धा सांगितलं की हे कर्म त्याज्य, हे करू नये, तेच नेमकं हे करणार. वेदाने जे करू नये म्हटलं तेच कर्म करायचं. आणि मग त्यामुळं त्या असलेल्या काय आहे की तमगुणी शाखेच्या ठिकाणी, फांदीच्या ठिकाणी अशा तऱ्हेचे घोष येतात की त्याला त्यांनी सांगितले टकयावरी. टकेयावरी म्हणजे टोकावर, टोकाला जास्त जास्त आता नवीन पालवी जी आली ती तमगुणाचीच आहे. प्रतिपादिती अभिचार आगमजे परमार, तेही पाणी घेती पसर वासना वेली. आता त्याच्या ठिकाणी सुद्धा काय आहे की जे काही करायचं आहे, मग त्याचं काय असेल तर त्याच प्रकारचा अभ्यास, त्याच प्रकारचा जर कोणी असेल त्याच्याकडं माहितीचा माणूस तर त्याला घ्यायचं आणि त्याच्याकडून काय आहे हे सगळं करून घ्यायचं. काय करायचं, जारण मारण उच्चाटन अशा प्रकारची जी काळी विद्या आहे ती जास्त करून घ्यायची आणि त्याचाच कोण असेल त्याच्याकडून. मग हे सगळं का करायचं आहे, कारण ह्या सगळ्या विद्या असतात ते रात्री अपरात्रीच करायच्यात. मग हे का करायचं, दुसऱ्याला पीडा देण्याकरता, परपीडा देण्याकरता हे करायचं. त्याच्याकरता अशा तऱ्हेच्या सगळ्या प्रकारचं काय आहे पूजा मांडायच्या. आणि हेच की हे सगळं केलं म्हणजे ह्याचं वाटोळं व्हावं, त्याचं व्हावं. वाटोळं म्हणजे काय, त्याचा संसार सगळा असेल ते काय आहे नष्ट व्हावं आणि त्याने दरिद्र भोगावं, अशी वासना धारण करून हे सगळे अभिचारिकी काय करत असतात, कर्म करतात. त्या वासनेला म्हणले वेली. वेली म्हणजे फांदीपासून निर्माण होत असलेल्या लहान 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 ज्या काही फांद्या आहेत, शाखा आहेत, त्या वेलीसारख्यात. आणि हे सगळं अशा तऱ्हेच्या वासना या तमोगुणी मनुष्याच्या ठिकाणी उभा राहतात. तव तव होती थोराडे अकर्माची तळबुडे, आणि जन्मशाखा पुढे पुढे घेती धाव. आता याच प्रकारचे विचार मनात असल्यामुळं सतत तेच आहे. हा नेहमी जर काही असेल तर सगळे असे नुकसानकारकच विचार. एखाद्याचं नुकसान करण्यात आपलंही थोडंसं नुकसान होतं आहे याचा तो विचार करणारा नाही. जसं अगोदर आत्ता आपण पाहिलं की परपीडेसाठी अभिचारिकी यज्ञ केले, त्याने अभिचारिकी पूजा मांडल्या. मग तो येणारा मनुष्य ती पूजा काही फुकट होते का, ती पदर खर्चानेच होते. पण हा खर्च झाला तर चालेल, पण त्याचं नुकसान करायचं आहे असा जो काही विचार आहे तोच वाढत वाढत जातो. त्या विचाराला पुन्हा कमतरता येते किंवा नको बाबा असं करायला असं म्हणून कधी त्याच्या ठिकाणी थोडंफार विचार चांगले येतील असं नाही. आणि मग अकर्माची तळबुडे. इथं अकर्म म्हणजे वाईट कर्म. हे वाईट कर्म जे आहेत हे पुन्हा तळातून अजून फांद्या फुटायला लागतात. एक मोठी फांदी तमगुणाची तर निर्माण झालीच, त्याला उपफांद्या होत होत त्याच्या आगाऱ्या निर्माण झाल्या, फोकारे येऊ लागले, पण खाली आणखीन बुडातनं काही निघायला लागल्या. कारण हा जो काही तमगुणाचा मनुष्य आहे तो काय करत असतो, सतत अशा वाईट वासना आणि त्या वाईट वासनाचाच संपूर्ण कर्मामध्ये विचार करतो.
आता जर काही असेल तर त्यात समजा त्याला मृत्यू झाला तर पुन्हा त्याची जन्माची शाखा ह्यातच आहे. तो पुन्हा कुठं जाईल? तमगुणाच्या ठिकाणीच येणार आणि तमगुणातून पुन्हा पुन्हा त्याचे जे असेल ते वाढ होणार. तेथ चांडाळ आदी निकृष्टा दोष जातीचा थोर फाटा जाळ पडे कर्मभ्रष्टा भुलोनिया. आता याच्याजवळ जर काही असेल तर निकृष्ट प्रकारचं कर्म. पूर्वी कसं होतं, जे काही राजे राजवाडे होते त्यांच्यामध्ये शिक्षा द्यायची झाली, याला हात तोडा, ह्याचे पाय तोडा किंवा ह्याला कड्यावरून ढकलून द्या, ह्याला सुळावर चढवा, ते ज्या माणसाकडं काम असायचं त्याचं नाव चांडाळ. तो सगळ्या अशा तर असायचा. त्यामुळं असतानाच तो राखट. आणि हे सगळं होताना त्याच्या ठिकाणी काय आहे की दयामाया काहीच नाही. तो पुढचा माणूस मारताना जर हात जोडायला लागला, काहीतरी करू लागला, तर ह्याला कुठली दया आहे? तो काही नाही. मागं काय असायचं की अशी भटकी कुत्रीत, ती भटकी कुत्री नगरपालिकेच्या ह्याच्याकडून मारली जायची, वाढू द्यायची नाहीत. पण इतकी कुत्री मारली हे कसं कळायचं? त्या माणसाने नुसतीच मारली म्हणला तर मग जे कुत्रं मारल त्याचं शेपूट कापून घ्यायचं आणि ते शेपटं नेऊन दाखवायची, हे बघा इतकी कुत्री मारली. म्हणजे हे सगळं करत असताना एकतर ते संपलं, पण त्याच्यातून जसं काय आहे की एखादा माणूस मृत झाला आणि तेवढ्यात कोणी तिथं गेलं तर त्याच्या अंगावर काय असेल तर काढून घेतं. ही काय आहे, ही कृती किती चांडाळासारखीच आहे. कारण तिथं दया माया किंवा थोडंसुद्धा काही वाटत नाही की अरे हा मृत्यू पावला रे, कोण आहे कोणास ठाऊक, असं काही नाही. त्याच्याजवळ काय सापडतं आहे हे जसं बघितलं जातं तशा प्रकारचे दोषच ह्याच्याजवळ जास्त उभा राहतात. आणि या दोषातून त्याची जी कर्म होत असतात ती सगळी कर्मभ्रष्टतेची म्हणजे भ्रष्ट कर्म होतात. अर्थात काय आहे, कोणतंही कर्म झालं की फळ आहेच की. मग जर हे अशा तऱ्हेचं भ्रष्ट कर्म असेल तर फळ कोणतं असेल? पाप हेच फळ आहे. आणि पाप फळापासून पुन्हा त्याला जे काही भोग भोगले जायचे ते पापयोनीचेच भोग आहेत. एकंदरीत जो मनुष्य असं जे सर्रास मनुष्याचं जे खाद्य आहे, जो आहार आहे, ते सोडून वेगळे कुठला तरी आहार खात असेल, मांसाहार करत असेल, कुठं अजून काय जास्त करपट खात असेल किंवा आणखीन तिखट खात असेल, हा कर्मभ्रष्टच आहे. कारण त्याच्या नशिबात हेच आहार आहेत आणि तेच त्याच्या आवडीचे असतात, त्याच प्रकारचं तो खात असतो. हे सगळ्या कर्मामध्ये असं करत असताना आपलं चुकतं आहे असं त्याला कळत नाही, म्हणून भुलोनिया, तो त्या भ्रष्ट कर्मात भुलून गेला आहे. हेच करावं लागतं असं त्याचं काय झालेलं आहे, ठाम मत झालेलं आहे. पशु पक्षी सुकर व्याघ्र वृश्चिक विकार हे आडशाखा निकर थोरावती. आता त्याच्यामध्येच कारण तमगुणापासून जे जे काही कर्म केली ती सगळी पापयोनीची असल्यामुळे त्यातूनच ह्याचा पुढं जन्म होतो. आणि मग कोणत्या कोणत्या जन्माला तो जातो तर अनेक प्रकारचे जे काही पशु पक्षी आहेत, त्यातले सुद्धा जे पक्षी अत्यंत काय आहे शांत स्वभावाचे आहेत, कोणाला न त्रास देणार आहेत, जसा पारवा झालं, दुसरे काही पक्षी असेच. पण कावळा जर म्हटलं तर तो कसा आहे, एरवी मनुष्याला वाटतं हा काय इकडं तिकडं जाऊन खात असेल, पण त्याचं जर निरीक्षण केलं तर घोडा, गाढव किंवा बैल ह्यांचे जे काही पाठीवर होणारे जखम आहेत, पाठीवर त्यांचे जखम होती त्याच्यावर बसायचं आणि ती जखम तोडायची. हे आता खालचं काय आहे, जनावर जिवंतच आहे ना, मग त्याला काही सुचत नाही, ते नुसतंच उड्या मारतं. पण ह्याला कळतं आहे की ह्याच्या उड्याने आपण काय पडत नाही, म्हणून तो तिथंच त्याला त्रास देतो. अशा तऱ्हेचं जे आहे ते पक्षी हे होतात, गहार होतील, कावळे होतील, गिधड होतील, अनेक प्रकार होतील. काही एक तर परवा पाहिलं की तिकडं गडचिरोली वगैरे त्या भागामध्ये एक गाव असं आहे की त्यांच्यासाठी गिधडाला जीवन देणं हेच काम आहे. मग ते त्याला खाद्य काय लागतं
आणि ते कमी पडायला लागल्यावर त्या जाती नष्ट व्हायला लागल्या ह्याची चिंता पडायला लागली. आता ह्यांचं काय? कारण जसं आता काही काही गावाला माकड आहेत, खूप कळपच्या कळप आहेत, तेव्हा तिथंसुद्धा त्या माकडाचं खाद्य म्हणून काही जमीन तयार असते किंवा कोणाकडं तरी त्याचं असते की त्याने त्या घरातल्यानी त्या माकडाला धान्य वगैरे आणून टाकायचं. ते पूर्वीपासून एखाद्याने ते स्वीकारलेलं असतं, तो सगळं करतो. मग त्याची वंशावळ कोणी म्हणजे 4 घरं झाली असतील, 10 घरं, सगळ्याकडं ते काम. किंवा जी जमीन त्यांच्या नावची ठेवली त्यातलं जे पिकल ते त्यांना आणून टाकायचं. तसं आहे. पण आता हे कुठंतरी सोय केली. जसं आता प्राणी संग्रहालय, त्यातल्या असलेल्या प्राण्याला तिथं असलेली व्यवस्था सगळं खाद्य देते, पण सगळीकडे हिंडत फिरत असलेल्या उडत असलेल्या प्राण्याला कोण देतं आहे? असे हे त्या ठिकाणी त्या जन्माला जाणार आहेत. पशु आहेत, पक्षी आहेत आणि सुकर म्हणजे डुक्कर, हे सुद्धा याच योनीतनं पुढं जन्माला आलेले आहेत. व्याघ्र, वृश्चिक, विखार, मग वाघासारखे आहेत. हे सगळे हिंस्र प्राणीच झालं. विंचू आहेत आणि सर्प आहेत. यांच्या ठिकाणी कसं आहे की जसं सांगतात की साप जो आहे त्याच्या इतकं रागीट कोणी नाही. त्याच्याजवळ काय आहे, इतका राग आहे. आणि तो राग कधी, जसा एखादा दरोडेखोराचा समाज असतो, त्यांना तुम्ही रोज जेवायला घाला, त्यांना काय त्यांच्यासाठी काही करा, तुम्ही घरात बोलवा, त्यांना खायला प्यायला काय करा, तुमच्याच घरात दरोडा घालतील. हे तर खाल्लं वगैरे असं काही नाही. त्यांना ते दिसलं की ते उचलून न्यायचं, नसेल तर हानमार करून उचलून न्यायचं. हे त्यांच्या स्वभावातलंच आहे. तसे हे सगळे प्राणी आहेत. त्यामुळं ह्या सगळ्या प्राण्याच्या ठिकाणी अशीच सगळी काय आहे की निर्मिती होते. मग कुठून जातात हे? तर मनुष्यामध्येच असलेल्या तमगुणापासून या प्रकारच्या योनीकडं त्यांचे जन्म होतात. म्हणून त्याला आडशाखा. आता तमगुणाची मनुष्य शाखा आणि तिलाच फुटलेली दुसरी एक शाखा, हे त्याच्यातून. आणि हे काही कधीतरी तमगुणाची एक वाढ झाली, त्याच्यातून हे जन्म झाले, आता संपले असं नाही, हे वाढतच असते. तमगुणी मनुष्य राहणार, तमगुणाचे विचार, आचार तसेच. आणि हे पशुपक्षीची त्यांची जात कधी संपायची नाही, ते पण त्या ठिकाणी असतीलच. परी आयशा शाखा पांडवा, सर्वांगी ही नित्य नवा, निरय भोग यावा फळाचा तो. तेव्हा या सगळ्यामध्ये अनेक प्रकारचे जे काही हे प्राणी आत्ता सांगितलेत, हे सगळे काय करतात? तर काय नाही, ह्यांना दररोज उठून नरक भोगच आहे. एक प्राणी, तो प्राणी काय करतो की झाडाला उलटं टांगून घेतो आणि त्यामुळं त्याची जी विष्ठा आहे ती तोंडाकडं वाहत येते. कारण त्याने आता उलटं तोंड केल्यामुळं खाली येते आणि खाली आली तर ते चाटून खातो. मग असा जो वटवाघूळ नावाचा जो प्राणी, त्याला जर असलंच आहार आहे, अशाच प्रकारचे हे सगळे. आणि कसंही कुठंतरी घाणीत पडणं, काहीतरी खाणं झालं, कुणी आलं जवळ तर काठी मारतील, दगड मारतील, हे सगळे भोग म्हणजे नरक भोगच आहेत. या सगळ्या भोगातनं हे प्राणी म्हणजे मनुष्य शाखेतनं आलेले, या जन्मात आलेले सतत काय नरक भोग भोगतात. आणि मनुष्य म्हणून जे आहेत आणि त्यांच्याकडे जे तमगुणातून कर्म होतात, त्या कर्माचं फळ तरी काय आहे? नरक भोगच आहे की. ते तरी काही सत्कर्म आहे का? पापापासून जर पापच पिकत असेल तर मग काय आहे? जसं एखाद्या काय काकडी म्हणा, दोडका म्हणा, ह्यांचं बी कडू, म्हणजे ते फळ आहे काकडीचं, ते जर कडू असेल आणि त्याची लागण केली तर फळं कशी येतील? कडूच येणार आहेत पुढं. मग तसं ह्यांच्या ठिकाणी पापापासून पापच फळ मिळतं. मग तो आहे तो सगळा नरक भोग आहे. आणि हिंसा विषय पुढारी, कुकर्मसंगे धुरधुरी, जन्मवरी आगारी वाढतीच असे. आता यांच्याजवळ सगळ्यात आवडीचा विषय कोणता असेल ते हिंसा करणं, हानमार करणं, जिवे मारणं, हे सगळे प्रकार ह्यांच्याजवळ. शिवाय विषय म्हणजे स्त्रीभोग. मग जरी काही असलं, कुत्री मांजरं अशा तऱ्हेचे असले तरी ते तसं झुंडीच्या झुंडी मागं पळतील. मनुष्यही तसाच.
हे दोन्ही गुण जे आहेत ते जास्तीत जास्त कोणाकडे आहेत तर तमगुणाकडे आहेत. आणि त्याच कुकर्माचं अत्यंत संगती, म्हणजे तो जो काही आहे तोच सगळं करतो, असे त्याचे भोग आत्ता या ठिकाणी आहेत आणि पुन्हा जन्म मिळाले तर त्यातलेच आहेत. असा अखंड त्याच एका शाखेत याची जसं मागच आपण पाहिलं, एखादी फांदी संपती आणि मोडून पडती की तिथं दुसरी येते, तसं हे तमगुणाची फांदी एखादा मनुष्य व्यक्तिशः बघितलं तर नष्ट झाला, तर दुसरा आला तो तमगुणाच्या फांदीलाच आला. हे सतत चाललेलं आहे. ऐसे होती तरु तृण लोह लोष्ट पाषाण, या खांदिया तेवी जाण फळेही तेची. आता जसं वर पशुपक्ष्याचं दिलं, कोण चाललं तर ह्या तमगुण्याने जे चुकीची कर्म केली त्यामुळं त्यांना असे जन्म आले. मग तेवढंच का अजून सांगितलं आणखीन कोणत्या प्रकारचे जन्म येतील तर झाडं होतील, हेच गवत होतील. मग आता गवतातसुद्धा झाडातसुद्धा झाडं राहिली म्हणजे 200 वर्षापर्यंतची काही झाडं आहेत. काही झाडं त्यांना काही नाही मिळालं तर लवकर वटून जातात आणि मग त्यांचं आयुष्य मनुष्याच्या आयुष्यापेक्षा जास्तच झालं. गवत जरी असलं काही महिन्यापुरतं तरी त्याचं बियापर्यंत परिपक्वता होते. बी जमिनीत पडले की पुन्हा आले उगवायला. त्यातनं ते निघणार कधी? त्याच्यातून उगवण व्हायची, बियाणात रूपांतर व्हायचं की परत उगवायचं, हे सतत चाललेलं. तसंच लोह लोष्ट पाषाण, लोह म्हणजे लोखंड. लोखंडसुद्धा काय आहे, जमिनीतूनच मातीद्वारा बाहेर निघतं, त्यातला हा जन्मच आहे. लोष्ट म्हणजे माती ढेकूळ, हे सगळं जे काय आहे तसे त्यांचे जन्म आहेत. अर्थात काय आहे की ह्या सगळ्या स्थावर गोष्टीत काय झाड झालं, गवत झालं, लोखंड, आता दुसरं सांगतात ते माती आणि पाषाण, हे सांगतात ते झालं स्थावर वाटतं, पण हे सुद्धा एक प्रकारची जीवच आहेत. आणि हे तमगुणाच्या वृत्तीतून बाहेर आलेले त्यांना इथपर्यंत यावं लागतं. जितकं जास्त तमगुणाचं काम करील तितकं हा कुठंतरी दगडधोंड्याच्या किंवा मातीच्या जन्माला जाईल. या खांदिया तेवी जाण फळेही तेच. अशा तऱ्हेच्या ज्या काय फांद्यात, अर्थात काय आहे की हे झाड थोडं विलक्षणच आहे. जसं आपल्याला पाहायला मिळतं की आंब्याचं झाड असलं तर सगळ्या फाट्याला आंबेच येतील ना. ह्यांचं तसं नाही, तमगुणाच्याला तमगुणाचंच फळ येईल, तेच त्याला लागल. आता हे जे काही असेल ह्यात त्यांच्याजवळ जर असं असेल लोह लोष्ट पाषाण, अशा प्रकारची इतकी पापयोनी त्यांची झाली की हजारो वर्ष त्यातच आहेत, त्यांची फळं पण तीच असतील, त्यांनाही त्याच प्रकारचं आहे. म्हणजे प्रत्येक फांदी त्या गुणाप्रमाणे जशी जशी पुढं जाती तसं तिच्या ठिकाणी त्याच प्रकारचं फळ लागतं. अर्जुना गा अवधारी मनुष्या लागोनी या परी, वृद्धी स्थावरांतरी अधोशाखांची. आता हे अर्जुना हे लक्षात घे की हे जे खालचे स्थावर आहेत, म्हणजे ज्याला आपण जे मनुष्यामध्ये किंवा या ब्रह्मांडामध्ये 2 प्रकार मानतो, एक सजीव आणि दुसरे निर्जीव. तेव्हा निर्जीवाची निर्मिती कोणापासून झाली? ह्या तमगुण्यापासूनच झाली. तमगुण्यातनंच हे सगळे असलेले स्थावर निर्माण झाले आणि ह्या शाखा खाली जाणाऱ्या अधशाखा, हे जे सुरुवातीला सांगितले ती हे खाली जाणारी फांद्या आहेत. म्हणून जी मनुष्य ढाळे येची जाणावी आधीची मुळे, जे येथोनी मग पघळे संसार तरू. अशा तऱ्हेनं हे सगळी जी काही तमगुणाची फांदी आहे याला मूळ कोण असेल तर मनुष्यच आहे. मनुष्यापासूनच तमगुणाची वृद्धी होत गेली आणि तमगुणाच्याच ह्या फांद्या वाढत त्याच्यापासून ह्या सगळा जो काही तामसी संसार आहे तो वाढत गेला. एकंदरीत काय, एखादा गुण जर तो सगळ्याच्याच दृष्टीने त्याज्य ठरला तर तो गुणच नष्ट होईल ना. पण तसं नाही ना होत. प्रत्येक गुणाची त्याच्या दृष्टीने वाढ आहेच, कारण तो आपला जो काही असलेला स्वभाव आहे
आणि त्या स्वभावाची जी शक्ती ते आपल्या हातात असलेल्याच्या त्यातच ठेवणार. तो कसा जाईल? जसा काय आहे की काही मद्य विक्रीचे काही दुसरे असे जे काही दुकानं असतात ते त्यांचं गिऱ्हाईक सुटू देत नाहीत. एखाद्या गिऱ्हाईकाने शपथ घेतली की आता नाही घ्यायचं म्हणून त्याला जाऊन भेटतील आणि तसं नाही यायला पाहिजे, मग त्याला 4 दिवस फुकट देतील. का? तर त्यांना त्यांचं गिऱ्हाईक सांभाळून ठेवायचं आहे. तसं तमोगुण हा गिऱ्हाईक सांभाळून ठेवतो. तो त्या मनुष्याच्या ठिकाणी तेच विचार देऊन तसं त्याच्या ठिकाणी या विचाराचं एक संसार नावाचं आणि त्यातलं हे सगळं संसार झाड आहे. एरवी ऊर्ध्वीचे पार्था मुद्दल मूळ पाहता आधीची या मध्यस्था शाखा या. आता काय आहे, आपण एक एक पाहत आलो. त्याच्या सुरुवातीला पाहिलं की ह्या झाडाचं मूळ कुठं आहे तर ऊर्ध्व आहे, वर असणारं. आणि त्याच्यानंतर ह्या खाली खाली आलेल्या शाखा पाहिल्यात. पण खालच्या शाखा आत्ता आपल्याला मिळाल्या पाहायला. कोणत्या? जे पशु पक्षी तृण वृक्ष लोहलोष्ट पाषाण हे फार खाली आलेल्या, पण त्याच्यामध्येच असलेल्या ह्या मनुष्य शाखा आहेत, हे मध्य शाखा आहेत. म्हणून या चालू श्लोकामध्ये आधश्च ऊर्ध्व सांगितलं, आध सांगितलं ऊर्ध्व आणि मध्य, मग मधली शाखा इथं सांगितलेली आहे. तरी परी तामसी सात्विकी सुकृत दुष्कृतात्मकी विरुढती या शाखी अधोर्ध्वीचा. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग आला. ती गोष्ट म्हणजे कोणती? तर तमगुणी असो, सत्वगुणी असो किंवा रजगुणी असो, त्याच्या हातून सुकृत होऊ द्या, दुष्कृत होऊ द्या, नाहीतर आणखीन कोणचं जरी कर्म झालं तर ह्या सगळ्या फांद्या मनुष्यातूनच आहेत. ह्याला मनुष्यच मुख्य आहे. मनुष्य सात्विक फांदीच्या बाजूला जाऊ शकतो, मनुष्यच रजगुणी फांदीला जाऊ शकतो आणि मनुष्यच तमगुणी फांदीला जाऊ शकतो. हे सगळे आता त्याच्यात तमगुणातूनच बाहेर पडेल असं नाही. तमगुणाला तमगुणातनं बाहेर पाडणारे कोणीतरी पाहिजेत, तेव्हा त्याची शाखा बदलेल. मग तो सत्वगुणीकडे जाईल. रजगुणातनं काढणारे पाहिजेत, त्या शाखेत गुंतून ती शाखा सोडून देईन असं कधीच होत नाही. मनुष्याला एखाद्या आहाराची आवड असली तर त्याला त्याची घृणा येईल आणि तो त्या आहारातनं बाहेर पडाल असं होत नाही. तो तेवढ्यापुरतं म्हणतो आता माझं समाधान झालं की परत अजून त्याला त्याच वासना जशा होत्यात तसं हे सगळं होतं आहे. मग आता कोणत्या झाल्या? खाली येणाऱ्या फांद्या झाल्या, वर जाणाऱ्या फांद्या झाल्या आणि मध्येच असणाऱ्या फांद्या. सगळ्याचं मूळ मनुष्य आहे. मनुष्यातनंच वर जाणारी फांदीसुद्धा निर्माण होते, कारण त्याच्या ठिकाणी सात्विक कर्म आलं तर सुकृत कर्म करील, वर जाणारी फांदी तयार होईल. त्याच्याकडून रजगुणी झालं तर मध्ये असणाऱ्या फांदीत होईल आणि तमगुणी झाला तर खाली जाणाऱ्या फांदीतला तो निर्माता होईल. आणि वेदत्रयाच्या पाना नये अन्यत्र लागो अर्जुना जे मनुष्या वाचोनी विधाना विशो नाही. एकंदरीत काही जरी असलं तरी मनुष्यच असा आहे की त्यानं त्याच्यासाठी निर्माण झालेला हा जो काही तिन्ही वेद आहेत, त्या तिन्ही वेदातून जर काही चांगल्या प्रकारची कर्म करून सुकृत कर्म करून सात्विक त्याचा गुण जवळ बाळगून जर ऊर्ध्व जायचं असेल किंवा काही असेल ते मनुष्य इहलोकीच्या इच्छा इहलोकीचे भोग विचार करून तो मध्ये राहील किंवा जे असणारे निकृष्ट विचार आहेत, कुकर्म आहेत त्यात राहील. हे सगळं जरी असलं तरी ह्या तिन्ही वेदाप्रमाणे वागणारा फक्त मनुष्यच आहे. मनुष्याचाच हा विषय आहे. मनुष्य हा जो काही आहे वेदानेच तमगुण सांगितलं आहे ना. तमगुण कसा आहे, तमगुणाचे काय काय कर्म आहेत, कसा असतो मनुष्य, हे कोणी माहिती सांगितली. त्यामुळं कोणी कुठला असू द्या हा मनुष्य तिन्ही प्रकारच्या वेदाचंच अध्ययन करतो. पण वेदानं जसं काही त्याज्य भावानं सांगितलं आहे तसं काही घेण्याच्या भावानं सांगितलं आहे. याचा विचार ज्या मनुष्याकडे येईल तोच फक्त ऊर्ध्व फांदीकडे जाईल.
बाकीचं सगळं इकडंच येतील. पण वेद आणि वेदाने सांगितलेल्या कर्माचा विचार हा विषय कोणाचा आहे? फक्त मनुष्य त्यांचाच आहे. म्हणोनी तनु मानुषा या ऊर्ध्वमूळोनी जरी शाखा तरी कर्मवृद्धीसी देखा याची मूळं. तेव्हा एकंदरीत ह्या मनुष्य देहामध्येच वर जाणाऱ्या शाखेकडे जायचं असेल तर आपल्या हातून होत असलेली कर्म ही चांगल्या प्रकारची कर्म व्हावीत, पुण्यात्मक कर्म व्हावीत आणि त्या पुण्याचं फळ म्हणून त्याच्या ठिकाणी वर जाणाऱ्या फांदीकडं त्याचा जन्म येईल. हे सगळं मनुष्यच करू शकतो. मनुष्याच्याच ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. अशा तऱ्हेनं आता या सगळ्यातून ज्याच्याजवळ वेदाबद्दलचं आवड निर्माण झाली, सत्कर्म करू लागला, त्या माणूस सत्वगुणाकडे वळेल. म्हणजे आता जसं आपण रजोगुणाची फांदी पाहिली, तमगुणाची फांदी पाहिली, तसं अखेर आता पुढे सत्वगुणाची सुद्धा असू शकते. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. महाबुली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव